प्रणाली दे ग जरा. कामिनी आजी आता या मला का फोन करताय? हॅलो राधिका, काय ग कशी आहेस? मी छान आहे. पण आजी अहो आजच येऊन गेलात ना तुम्ही घरी? नाही म्हणजे आज भेटलो आपण, मग परत फोन करून विचारताय? नाही म्हटलं तुझ्याकडे माझा फोन नंबर सेव्ह आहे की नाही, सहज तुझी आठवण आली ग म्हणून फोन केला होता. चालेल ना? नाही हो, नक्कीच करू शकता तुम्ही, काहीच हरकत नाही आहे. पण या आधी कधी केला नाहीत ना तुम्ही फोन, म्हणून विचारलं. खरं आहे तुझं म्हणणं. एकमेकींचे फोन असून सुद्धा कधी बोलता आलं नाही. काय सांगू बाळा, पण खरं सांगू का, आज तुला भेटले ना तेव्हा असं मनातनं खूप वाटायला लागलं की आपण तुझ्याशी बोललं पाहिजे. कारण खरं सांगू का, आपल्या दोघींची परिस्थिती आहे ना अगदी एकसारखी. म्हणजे बघ ना, आता तू त्या घरामध्ये इतकं काम करतेस, इतकं काम करतेस, पण किंमत आहे? तशीच गोष्ट माझी. मी पण इथे मर करते, पण कोणाला ना काही किंमतच नाही ग. आणि काय माहिती का, तुला कदाचित कल्पना नसेल, पण या घरात म्हणजे अन्नपूर्णाच्या घरात माझं जगणं म्हणजे ना अगदी उपेक्षितांसारखं झालेलं आहे. तुझ्याकडे आज पाहिलं ना तेव्हा मला अगदी तसंच जाणवलं. तुझी अवस्था काही फारशी वेगळी नाहीये, काय बोलायचं. त्यामुळे खरं सांगायचं तर खूप असं वाईट वाटलं, असं वाटलं की मी तुझ्याशी पटकन सगळं काहीतरी बोलावं. ठीक आहे. काय मग, नाही म्हणजे मी येऊन गेले, मग काय झालं त्याच्यानंतर? तारा आणि ऋषीचं काही बोलणं झालं का मग? कसं आहे ना आजी, ऋषी आणि आई मुलांमधला विषय आहे ना हा. त्यांचा काय निर्णय ते दोघं घेतील. आपण कशाला उगाच चर्चा करायची याच्यावर? ते असं गॉसिप केल्यासारखं होतं ना. आणि मला एका गोष्टीची ना खात्री, जो काय निर्णय आई घेतील ना तो योग्यच असेल. बरं मी ठेवू का? नाही तुम्हाला माहिती आहे ना मला खूप कामं असतात घरात. ठेवते, बाय. ठेवते. दोन कवडीची किंमत नाही घरात, पण किती झालं तरी सासूची बाजू घ्यायला मोकळी. आपलं डोकं म्हणून काही चालवायचंच नाही. असंच रोज पोटभर पौष्टिक खाल्लत ना की लवकर बरे होणार तुम्ही. डॉक्टरांनी सुद्धा हेच सांगितलंय. हो बरं का, आषाढी एकादशी आता जवळ आली ना, तर दरवर्षीप्रमाणे यंदाही नयनताराच्या घरी मोठा पालखी सोहळा होणार आहे. वारकरी येणार, दिंड्या, भजन, कीर्तन सगळं असणार. हां काय? हा कळलं. तुम्ही नका काळजी करू. दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांसाठी महाजन घरातून जसा फराळ जातो तसाच तो यंदाही जाणार. 11 गोड पदार्थ, सगळा बेत तसाच असणार आहे. त्यात मी अजिबात खंड पडू देणार नाही. त्या विठुरायाच्या दर्शनासाठी एवढे शेकडो मैल चालतात वारकरी. त्यांना प्रेमाने खाऊ घातलं तर केवढं पुण्य लाभेल आपल्याला. तुम्हाला आठवतंय का आपण पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला गेलो होतो ते? अगदी असं नवीन लग्न झालं होतं आपलं. आणि नेमके तेव्हा वारीचेच दिवस होते. केवढा पाऊस होता. पावसाने नुसता धुमाकूळ घातला होता. रात्रंदिवस थांबेच ना. पण तुम्हाला सांगते, विठुरायाने आपले अजिबात हाल होऊ दिले नाही. आणि दर्शन सुद्धा किती सुंदर झालं ना. आजही डोळे मिटले ना की त्याचं ते रूप डोळ्यासमोर येतं. विटेवर उभा,
कमरेवर हात, सावळं मनोहर रूप. माझी एक इच्छा आहे, आपण पुन्हा एकदा जोडीने पंढरपूरला जाऊया पांडुरंगाच्या दर्शनासाठी. तिथे जायचं, त्याच्या पायावर डोकं ठेवायचं आणि त्याला सांगायचं की आम्हा दोघांना कायम असंच एकत्र ठेव. माझी खात्री आहे विठुराया माझी ही प्रार्थना नक्की ऐकेल. तुम्ही बरे होणार हो, नक्की लवकर बरे होणार. मी विठ्ठलाला साकडच घालणार आहे. यांना लवकर बरं कर, मला दुसरं काही नको. आहे हे बघ, मी आहे निंगे. अगं आहे कुठं आहे? अगं मी आवरायला गेलो होतो, ती खाली गेली असेल. अगं तुला काय कळतं की नाही? चल. कोण आहे? तुला कोणी पाठवलं? कोणी पाठवलं तुला माझ्याकडं? खरं सांग, तू बी त्याच टोळीतली आहेस ना? खरं खरं सांग, तुला कोणी पाठवलं इथं मला मारायला आलीस ना तू? मावशी 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 शांत व्हा आधी, शांत व्हा. तुम्ही 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 मला ओळखलं नाही का मावशी? मी राधिका. अहो तुम्ही सेफ आहात इकडे. तुम्ही तुम्ही ऋषीच्या घरी आहात. कोण ऋषी पिशी? मी नाही ओळखत कोणत्या ऋषीला. मला माहिती आहे तुम्ही समजे मला इथं मारायला आलेत ना? नाही. खरं सांग, खरं सांग. ओ कोणी ताई, पाठवले? ताई अहो अहो काय करताय? सोडा सोडा तिला. हो, तुम्ही बी त्याच टोळीतले आहे मला माहिती आहे. तुम्ही समजे लोक समजे मला इथं मारायला आलेत ना? नाही नाही मी परत जाणार माझ्या नाही घरी. नाही. मी परत सांगतो. आहे अगं काय त्या टोळीतले आहेत. नाही नाही कोणीच नाही. मी आहे ना, मी आहे ना. कुठं आणून ठेवलंय मला? अगं अगं या घराचा दरवाजा पण दिसला. कुठं बाहेर पडायचं झालं तर कोणत्या किल्ल्यात का वाड्यात आणून ठेवलाय? अगं तुरुंग काय मोठा तुरुंग? अगं मी आहे ना इथं. तू कशाला घाबरतेस? मी म्हणलं जायचंय माझ्या गावी, माझ्या कपडीकडे जायचंय मला. मी येणार आहे. मी नाही येणार इथं. अगं आहे. मला जायचंय. आई आई काकी, आहे. व्हॉट इज दिस? काय नाही. या इथं. नाही नाही या. तिकडे बसा. तुम्ही मला माझ्या घरी आणत नाहीये. जायचंय. अहो मी म्हणलं होतं की नाही तुम्हाला मी नेणार आहे तुम्हाला. अहो ते पाऊस पडतोय म्हणून सगळ्या गाड्या बंद आहेत. आठवलं ना? हा बोलली होती तू. मग गाड्या सुरू झाल्या? होय होय गाड्या सुरू झाल्या. इतका पाऊस पडतोय का रस्तेच बंद झाले. ते मी चौकशी केली. आपण जायचं. मी घेऊन जाणार आहे तुम्हाला. हा तुम्ही नका काळजी करू. हा हे कुठं आणलं तुम्ही मला? मी म्हणलं होतं ना तुम्हाला तो बरं वाटलं का आपण जायचं. हा ती बाई बघ, ती बाई अजून इथंच आहे. ती बाई मला ही मला डांबून ठेवली. ही बाई कुणीच काय नाही करणार तुम्हाला. तुम्ही इथं सुरक्षित आहे. काय मूर्खपणा चाललाय माझ्या घरात? मॅडम 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 हे बघा, आईचा जरा प्रॉब्लेम झालाय. त्या प्रसंगानंतर तिला मागचं काहीच जुनं आठवणं झालं. रोज नव्यानं सगळ्या गोष्टी समजून सांगायला लागतात. अहो खरंच त्यासनी काय बी आठवत नाही. हो, मला सांगू नका. मला चांगलंच माहिती तुम्ही सगळ्या किती खोटारड्या आहात ते. खरं सांगते ती. आई तुला कालच बोललो ना मी, त्या ऍक्सिडेंट नंतर त्यांना काही गोष्टी खरंच नाही आठवत आहेत. अगं स्वतःच्या मुलीला सुद्धा ओळखू शकत नाहीयेत त्या.